आणि आता बघूयात बातम्यांचं अर्धशतक. माजी मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 169 कोटींचा घोटाळा झाला. अधिकाऱ्यांनीच 78 कंपन्या स्थापन करून घोटाळा केला. भाजपचे आमदार सुरेश धस यांचा हा गंभीर आरोप आहे. अजित पवारांची भेट घेत त्यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली. कृषी साहित्य खरेदीत घोटाळा प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली आहे. सुरेश धस सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात जाणार आहे. धनंजय मुंडेंना क्लीन चिट कोणत्या अहवालाच्या आधारे दिली, धस यांचा सवाल. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. लातूर विश्रामगृहाबाहेर छावा संघटनेने अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंविरोधात आंदोलन केलं. कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. महादेव मुंडेंचे कुटुंबीय उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. भेटीत मुंडे कुटुंबीय त्यांची व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे. महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी 1 ऑगस्टला बीडमध्ये व्यापक बैठक होणार आहे. जरंग यांच्या उपस्थितीत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या तुरुंगातील मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश योग्य. सुप्रीम कोर्टानं उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवत राज्य सरकारचं अपील फेटाळलं. प्रकाश आंबेडकरांसह सर्वोच्च न्यायालयाचे सोमनाथ सूर्यवंशींच्या आईनं मानले आभार. प्रकाश आंबेडकर भावासारखे पाठीशी उभे राहिल्याचं म्हणत सोमनाथ यांच्या आईला अश्रू आणवले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार. विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण. वाल्मिकच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता. परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गीतेने अघोरी प्रकार केल्याचा व्हिडिओ समोर. रामनाम सत्य म्हणत रात्री लोकांच्या घरासमोर नैवेद्य ठेवल्याची माहिती. सरकारच्या विविध विभागातील भरती प्रक्रियेतील परीक्षांमध्ये सातत्यानं गोंधळ होतो. खासदार ओमराजे निंबाळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. पारदर्शक परीक्षेची व्यवस्था करण्याची मागणी. ठाण्यात हिंदीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक. तिसरीच्या अभ्यासक्रमात हिंदी विषय आल्यानं अविनाश जाधवांनी घेतली शिक्षण अधिकाऱ्यांची भेट. पुन्हा एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.